ते की असं वाटतं संपवे ना आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मनोगत व्यक्त करतील या स्पर्धेसाठी। अरे तुम्ही आता इतकी छान कॉमेंट्री करता की आम्हाला बोलायला भीती वाटते। आता बघितलं आपण मुलं सगळीकडे मुलं चांगले कॉमेंटेटर्स तयार होतात आणि बोलून बोलून जी हॅबिट येते, कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो। मी फक्त एवढं सांगेन की ही जी आपण कॉमेंट्री करतो, मी मध्ये एक दोन तीनदा कुठेतरी भेट दिली त्यावेळेस सांगितलं की खेळाचं तुम्ही वर्णन करता, खेळाबद्दल सर्व सांगत असता। हे सांगत असताना आपल्या जबाबदाऱ्या, निसर्गाचं संवर्धन किंवा सामाजिक दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी मुलांनी साकारल्या पाहिजेत, तरुणांच्या खांद्यावर जी समाजरचना आधारलेली आहे, देश आधारलेला आहे, या गोष्टींचं सुद्धा मध्ये मध्ये थोडासा उल्लेख करत जावा जेणेकरून तरुणांना त्याचं भान राहील। कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित या ज्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेचे सगळे आयोजक दिनेश पाटील, महायुती चषक या स्पर्धेचा आयोजक दिनेश भोईर आणि त्यांचे सगळे सहकारी, खरं तर सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे, नाही तर वाटेल एकटे दिनेशचंच नाव घेतलं आम्ही कोण नाहीत का। सगळे कुंदे स्पोर्ट्सचे सगळे सहकारी प्रतिनिधी, कुंदे गाव परिसर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असोसिएशनचे सगळे संघ, त्यांचे नायक, सहकारी, पाठीराखे। मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि खेळ हा स्वतःला विसरूनच खेळला गेला पाहिजे, तो त्या प्रकारे तुम्ही खेळताय। हे सगळं करत असताना मी जे मगाशी म्हटलं तेच पुन्हा म्हणतोय की आपण आयुष्य जगत असताना आपल्या जबाबदाऱ्या आपण बघितल्या पाहिजेत। आपलं घर, आपले आई बाबा, आपले भाऊ बहीण, शेजारी, आपला गाव, आपला समाज, आपला देश। तुम्ही तरुण आहात, तुमच्या खांद्यावर हा देश, हा समाज आधारलेला आहे आणि तुमची जी ताकद आहे ती ताकद ह्या खेळामध्ये जसं तुम्ही तल्लीन होऊन खेळताय, समरस होऊन खेळताय, स्वतःला विसर पाडून खेळताय, तसं आपलं आयुष्य जगत असताना आपण आपल्या जबाबदाऱ्यासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेत। आयुष्यामध्ये चांगलं काय, वाईट काय, याच्यातला फरक आपण जाणून घेऊन जगलो पाहिजे। माणसाचं आयुष्य खूप अनमोल आहे आणि हे आयुष्य जगत असताना आपण देव, देश आणि धर्म याचं रक्षण आपल्या हातून कशा प्रकारे होईल या भावना सतत आपल्या मनामध्ये आपण ठेवल्या पाहिजेत आणि जे जे आपल्या मनामध्ये, आपल्या हातून आपलं आयुष्य जगत असताना चांगलं कसं करता येईल आपल्याला, आपण जग नाही बदलू शकत मित्रांनो, पण एक गोष्ट आपण करू शकतो, आपण स्वतःला बदलू शकतो। आपण स्वतः जर चांगलं वागलो तर हा देश, हे जग, हे अवतीभोवतीचं सर्व समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळेल। आणि म्हणून मी सांगतो की आपण खूप जबाबदारीने वागलो पाहिजे, आपल्या घरची जबाबदारी आपण घेतली पाहिजे। मी मगाशी किरवलीला जे सांगितलं ते इथे पुन्हा एकदा सांगतोय की बघा, प्रत्येक गावाला हल्ली, सगळ्याच गावांना नाही आहेत, पण आय लव कुंदे किंवा अशा प्रकारचे बोर्ड लावलेले असतात। त्या गावाला आपण नाव लिहितो आणि त्या गावाचं जसं आहे की आय लव कुंदे। माझं असं म्हणणं आहे की त्यापुढे खाली एक छोटीशी लाईन आपण जर टाकून दिली त्याच्यासोबत आय लव हिंदुस्तान किंवा आय लव भारत, तर आपल्या देशावर सुद्धा आमचं प्रेम आहे। आणि हे प्रेम जेव्हा आपण लिहितो आय लव कुंदे, तर संपूर्ण गाव, त्या गावातील माणसं, सभोवतालचा समाज याचं संरक्षण, संवर्धन करणं आपली जबाबदारी। आणि एक गोष्ट मी या ठिकाणी अजून सांगतो की बघा, ऑक्सिजन हा आपल्याला क्षणोक्षणाला लागतो, आपण अर्धा एक मिनटंसुद्धा ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही। हा ऑक्सिजन आपल्याला फक्त आणि फक्त ही झाडच देऊ शकतात आणि ह्या निसर्गाचं संवर्धन जर करायचं असेल, वनस्पतींचं संवर्धन जर आपल्याला करायचं असेल, आपण मित्रांनो आता काय झाडं जंगलामध्ये लावायला जाणार नाही आहेत, हे मलाही माहिती आहे, परंतु आपल्या सभोवताली जी जंगलं आहेत थोडीफार उरलेली आहेत, त्याचं रूपांतर मोठ्या जंगलामध्ये करायचं असेल आणि चांगलं ऑक्सिजन आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या मुलांसाठी, आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी जर आपल्याला तो निसर्गाचं संवर्धन करायचं असेल, चांगलं निरोगी आयुष्य जर आपल्याला हवं असेल, तर किमान जंगलाला आगी लावू नका,
हा प्रयत्न आपण फेसबुक व्हॉट्सअपवर सतत चर्चेत ठेवला पाहिजे, इतकं आव्हान मी या प्रसंगी तुम्हाला करतो. आणि हे तुम्ही निश्चितच कराल. तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर खूप वेळ असता तरुणांनो, पण ही लाईन दिवसाला साधारणतः टाकत जावा की निसर्गाचं संवर्धन आपल्या हातून झालं पाहिजे, आपल्या समाजाचं संवर्धन आपल्या हातून झालं पाहिजे. इतकंच या प्रसंगी सांगतो. आणि पुनश्च एकदा कुंदे स्पोर्ट्स पुंदे या महायुती चषकामध्ये मला बोलावलात, मान सन्मान केलात आणि आपण सगळ्यांनी येऊन जो मला या ठिकाणी मान सन्मान दिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. खूप चांगलं बाईट दिलं. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गुरुजी बोलत असतात त्यावेळेला ऐकण्यासारखी सर्व खूप काही गोष्टी असतात. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा चांगलं मनोगत त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केला. आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्या यामधनं आणि काहीतरी शिका आणि संघटित व्हा असं देखील मी म्हणेन. आणि जे विजय संघ झाले त्यांचे संपूर्ण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा.